स्वागत करत आहोत। या निमित्तानं मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डीचे माननीय श्री गाडीलकर साहेब यांचंही शब्दसुमनांनी मला एकूण 28 गाड्या मंत्री महोदयांच्या पुढाकारातून या जिल्ह्याला दिल्या जात आहेत। डीपीडीसी अर्थात जिल्ह्याच्या विकासासाठी जी योजना तयार करण्यात आली, जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून या 28 गाड्या, 10 स्कॉर्पिओ आणि 18 बोलेरो आहेत। आज डीपीडीसीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या 28 वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित अहिल्यानगर जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री माननीय श्रीयुत राधाकृष्णजी विखे पाटील सर, जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक घाडगे सर, त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर सर, उपविभागीय अधिकारी माणिकरावजी आहेर, मंचावरील सर्व उपस्थित अन्य अधिकारी, उपस्थित सर्व शिर्डी शहरातील व परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी आणि उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधूंनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला अहिल्यानगर जिल्हा हा आपल्या राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता एक सर्वात मोठा असणारा हा जिल्हा आहे। जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे। सहकाराची पंढरी देखील त्या जिल्ह्याला, या परिसराला ओळखलं जातं। या जिल्ह्यामध्ये शिर्डी साईबाबा संस्थान, शनिशिंगणापूर देवस्थान, मढी देवस्थान किंवा अन्य अशी मोठी देवस्थानं आहेत। वाहतुकीचं खूप मोठं जाळं किंवा वाहतुकीच्या दृष्टीने विचार केला तर वाहनांची गर्दी या रस्त्यांवर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते। शैक्षणिक संस्थांचं प्रमाण मोठं आहे, सहकारी साखर कारखाने जास्त आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सातत्याने VVIP दौरे असतात, प्रोटोकॉल पर्सन्स दर्शनासाठी असतील किंवा अन्य विविध कारणांसाठी जिल्ह्यामध्ये सातत्याने येत असतात। या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाला नागरिकांना चांगल्या सुविधा देता याव्यात या दृष्टीनं वाहनांची एक मोठी गरज जिल्ह्याला म्हणजे पाहिजे असते। आपल्या मोटार वाहन विभागाचा विचार करता आपल्या जिल्ह्यामध्ये आता सद्यस्थितीमध्ये 436 वाहनं आहेत आणि त्यामध्ये 52 वाहनं सध्या आपली निकामी झालेली आहेत आणि सद्यस्थितीमध्ये 384 वाहनं आहेत। त्यामध्ये 4 चाकी वाहनं ही फक्त 200 आहेत। त्यामध्ये अंडर रिपेअर वाहनं वगैरे आहेत आणि याचा विचार करता नागरिकांना कोणत्याही गुन्ह्याच्या दृष्टीने विचार करता क्विक रिस्पॉन्स देणं आहे, गुन्हे उघड करण्याचं काम आहे, गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचं काम आहे, गुन्ह्यांचा तपास करण्याचं काम आहे। या सगळ्या दृष्टीनं वाहनांची एक मोठी गरज या जिल्ह्याला होती आणि त्या दृष्टीनं माननीय नामदार महोदयांकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विनंती केली आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या विनंतीला अनुसरून माननीय पालकमंत्री महोदयांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपल्याला 28 वाहनं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्यामध्ये एक 10 बोलेरो वाहनं आहेत, महिंद्रा स्कॉर्पिओची 18 वाहनं आहेत, अशी एकंदरीत 28 वाहनं माननीय पालकमंत्री महोदयांनी आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील आज माननीय महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या वाहनांमुळे आपण नक्कीच नागरिकांना एक चांगल्या रीतीनं क्विक रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणतो तो देऊ शकू। कोणत्याही घटनास्थळी असेल, गुन्ह्याच्या घटनास्थळी असेल, अन्य ठिकाणी जाणं असेल, हे जाण्यासाठी आपल्याला त्याच्या माध्यमातून मदत नक्की आपल्याला होणार आहे। माननीय पालकमंत्री महोदयांनी यापूर्वी देखील जिल्ह्यामधील जी मोठी शहरं आहेत, नगरपालिकांची शहरं आहेत, मग श्रीरामपूर असेल, शिर्डी आहे, राहाता आहे किंवा संगमनेर आहे, अशा शहरांना CCTVची यंत्रणा जिल्हा म्हणजे डीपीडीसीच्या मार्फत उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात गुन्हे प्रतिबंधासाठी, गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत झालेली आहे। याशिवाय कालच SP सर आम्हाला सांगत होते की आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार करता सर्वात जास्त निधी पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला
पोलीस स्टेशनच्या बांधकामासाठी देखील उपलब्ध झालेला आहे. आता सध्या जरी विचार केला तरी कोपरगाव तालुका आहे, राहाता आहे, त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशन आहे, या ठिकाणचे पोलीस स्टेशनचे कामकाज सुरू आहे. श्रीरामपूर संगमनेर यांचं कामकाज, पोलीस स्टेशन मंजुरीचे कामकाज अंतिम टप्प्यामध्ये आहे. म्हणजे इमारतींचा प्रश्न देखील माननीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून सुटलेला आहे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की 1,00,000 लोकसंख्येमागे जर आपण विचार केला, आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर आपल्या राज्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार साधारणपणे 11,24,00,000 होती. आता 25च्या अंदाज जर आपण विचारात घेतला तर ती लोकसंख्या 13 कोटी आहे. आणि याचा एक रेशिओ काढला असता राज्यामध्ये 1,00,000 लोकसंख्येमागे 172 पोलीस आहे असं दिसून येतं. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपली लोकसंख्या जर विचारात घेतली तर साधारणपणे 2025च्या अंदाजानुसार 25 लाख आहे. आणि 25 लाख लोकसंख्येमागे जर पोलीस जर विचारात घेतले तर साधारण 3,250 आहे. त्याचा विचार करता 1,00,000 लोकसंख्येमागे 64 पोलीस आपल्याकडे आहे. नक्की ही संख्या, राज्याची संख्या आहे 172 आणि अहिल्यानगरची आहे खाली 64. आणि पोलीस दलामध्ये असणाऱ्या ह्या जिल्ह्यात काही अंशी पोलिसांचाही मनुष्य आपण 43 4 व्हीलर्स आणि 75 मोटरसायकल दिल्या होत्या गेल्या वर्षी आपण पोलीस दलाला. आणि आता आपण वाटतो 27-28 4 व्हीलर देतोय. म्हणजे आधुनिकीकरणाकरता जेवढं आपल्याला करणं शक्य आहे तो आपला करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर गुन्हेगारीचं स्वरूप बदललेलं आहे. आपण ज्यावेळी .303 गन वापरायचो, बंदूक वापरायचो, त्यावेळी गुन्हेगारांकडे ऑटोमॅटिक वेपन झाले होते. किती वर्ष आम्ही ते .303 बंदुका पाहायचो, ते भरायला, लोड करायला, तोपर्यंत गुन्हेगाराकडे असणारी साधनं, त्याच्याकडे असणारी, त्याच्यातून तो सापडत नव्हता. हळू आता पोलीस दलामध्ये आधुनिकीकरण आलं. मला या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खरं मनापासून अभिनंदन करायचं आहे की ते मागच्या काळात गृहमंत्री होते, आता गृहमंत्री आहेत. आणि त्यांनी घेतलेला पुढाकार, यामुळेच आज पोलीस दलामध्ये चांगल्या प्रकारचं आधुनिकीकरण या ठिकाणी येतं आहे. याचा मला विशेष तरी उल्लेख केला पाहिजे. त्याचा उल्लेख वागचौरे साहेबांनी केला की पोलीस हाऊसिंग हे अतिशय म्हणजे अनुलिखित असं काम त्या पोलीस हाऊसिंगचं होतं. म्हणजे एखाद्या डीजीला कुठे ट्रान्सफर करायचं असेल, नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट टाकले, डीजी हाऊसिंगला जाऊ देतात, अशी काही वर्षापूर्वीची अवस्था होती. काही काम नव्हतं. मान्य देवेंद्रजी आल्यानंतर मला आठवतं, मी ज्यावेळी राहता पोलीस स्टेशनच्या करता आपण BOT तत्व विकसित करू असा प्रस्ताव दिला. मला ते म्हटले, पाटील साहेब आवश्यकता नाही BOTची, आपण पोलीस हाऊसिंग मार्फत करू. पण म्हटलं पोलीस हाऊसिंगमध्ये काही नाही म्हटलं साहेब. आता तर मला सांगायला आनंद होतो की आपण ज्यावेळी शिर्डी पोलीस स्टेशन बांधलंय ते पहिल्या टप्प्यात नव्हतंय. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आणि म्हणून हे आज शिर्डीचं जे एवढं पोलीस स्टेशन क्वार्टर्स उभे राहिले हे सुद्धा मान्य देवेंद्रजींनी दिलेल्या परवानगीमुळे हे शक्य झालं. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टाफ क्वार्टर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नाही. आणि नगरची अवस्था काय आहे, नगरचे पोलीस क्वार्टरची अवस्था अशी आहे, आता घेतलं आपण मोठं कॉम्प्लेक्स बांधायला घेतला, पण त्या मी पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही जेव्हा आढावा घ्यायला सुरुवात केली, जिथे पोलीस क्वार्टर आहेत त्या जागा पोलीसच्या नावावर नव्हत्या. वस्तुस्थिती होती, रेकॉर्डच नव्हतं. मग कलेक्टरला सांगून आपण ते आता रेकॉर्ड पोलीस दलाच्या नावावर केलं. आणि मग आता त्या मोठं किती आपण खर्च करतो, पहिल्या टप्प्यामध्ये 322 क्वार्टर आता बांधायला घेतलेले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी अशी अवस्था होती. जिल्ह्याच्या अगोदर शिर्डीत क्वार्टर झाले. पहिल्यांदा मला वाटतं 95-96ला ज्यावेळी युती सरकार आलं आणि गोपीनाथ मुंडे साहेब गृहमंत्री होते, त्यावेळी पहिलं ग्रामीण भागाचं पोलीस स्टेशन क्वार्टरसहित जोडलं झालं. आता ते आता परत त्याचं रेनोव्हेशन आलं, ते नवीन क्वार्टर बांधावं लागतील जुने पाडून. तात्पर्य एवढं की पोलीस हाऊसिंगचं काम इतकं मोठ्या प्रमाणात आता सुरू झालंय
आपल्या राहत्याची पोलीस स्टेशन आणि पोलिसांचे क्वार्टर्स आता 7 मजली इमारत होती. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी पोलीस क्वार्टर 7 मजली असणं या कोणाला अभिप्रेत नाही आहे. त्या लिफ्ट वगैरे सगळ्या आहेत. तर राहता पोलीस क्वार्टर सुद्धा अवस्था पण बिकट होती. नावाला क्वार्टर होते, निम्मे पोलीस बाहेरच राहायचे. पण सुदैवानं कारण अहोरात्रपणे काम करणाऱ्या आमच्या पोलीस बांधवांना, कर्मचाऱ्यांच्या, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा एक सुरक्षित जीवन जगता यावं, चांगल्या प्रकारचं जीवन जगता यावं, त्या दृष्टीने जे आधुनिकरण आपल्या पोलीस खात्यात मागच्या काही 7 वर्षात झालं ते केवळ फक्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे शक्य झालं. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. आता ट्रेनिंग आधुनिक शस्त्र उपलब्ध होत आहेत. अजूनही ट्रेनिंगची आवश्यकता आहे. तर म्हणजे सायबर क्राईम्स वाढत चाललेले आहेत. पूर्वी तशी व्यवस्था नव्हती. 95, 96, 97 पूर्वी मोबाईल नव्हतं. 2000 नंतर इंटरनेट आलं. मग गुन्हेगारी स्वरूप त्याच्यामध्ये प्राप्त झालं. इंटरनेटचा वापर सुरू झाला. मला एक गृहस्थ भेटले 2-3 महिन्यापूर्वी. आपला महाराष्ट्रीयन मुलगा आहे, तो रशियामध्ये सेटल झालेला आहे. आणि रशियामध्ये एक जे शहर आहे ते जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर आहे. कशा करता? सगळ्या जगातलं इंटरनेट जे हॅकिंग होतं त्याचं हॅकिंग सेंटर ते. आज कोट्यवधी रुपये लोकांच्या बँकेतून एका मिनिटात काढले जातात. तर कोणाला परवानगी नाही आहे. हा गेले 7-8 वर्ष ते काम करतोय रशियामध्ये, म्हणून त्याला संधी मिळाली. त्याला त्या ठिकाणी आतमध्ये जायला परवानगी मिळाली. आपला महाराष्ट्रीयन मुलगा आहे. त्याला म्हणलं आमच्या राज्य सरकारकडे काय येते सल्लागार म्हणून. हे जे हॅकिंगचे गुन्हे होत आहेत, मोठ्या प्रमाणात इंटरनेट फ्रॉड तयार होतो, तर त्या दृष्टीने त्याचं काम हॅकिंग आहे. त्याचं काम हॅकिंग थांबवण्याचं नाही आहे. हा प्रश्न तात्पर्य काय आहे की जे कोणत्या दिशेने चाललं आहे, किती प्रकल्पता आहे या सगळ्या विषयामध्ये. गुन्हेगार सुद्धा किती सरसवलेला आहे. आणि या सगळ्या आधुनिकीकरणाच्या संदर्भामध्ये आपण, मला वाटतं आता मध्ये राकेश ओला साहेब असताना आपण कमांड सेंटर तयार केलं होतं एसपी कार्यालयामध्ये. माझी कल्पना आहे की आता सगळ्या पोलीस स्टेशनला किंवा DYSP कार्यालयापर्यंत एक कमांड सेंटर तयार झालं पाहिजे. ॲडिशनल SP आणि कमांडसाठी DYSP कार्यालयामध्ये कमांड सेंटर झालं तर गुन्हेगारी शोधण्यामध्ये रोखण्यामध्ये मदत होईल. आपण सगळे शहर आता CCTVने जोडतो. यावर्षी सगळ्या निधी आम्ही आपल्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी CCTV जोडण्यासाठी आता विद्यार्थी निर्णय केलेला आहे. त्यामुळं आता शिर्डीमध्ये काही काम झाले मला वाटतं. संस्थांनी सुद्धा जरा पुढे संस्थांनी सुद्धा त्यांच्या भागात तर CCTV काम करावं, किंवा शिर्डी नगरपालिका आणि संस्थांनी एकत्र बसून शिर्डीच्या सगळ्या CCTVचा एक कार्यक्रम पूर्ण करावा. CCTVमुळे गुन्हेगारी आता मोठ्या प्रमाणात तर अडकावलेला आहे. परंतु आता ते CCTV सुद्धा तात्पुरते बंद करून गुन्हेगारी करण्याची नवीन पद्धत सुरू झाली. ते हे करतात, ते कॅमेरा होल्ड करतात. दिसतो कॅमेरा चालू आहे, पण तोच पिक्चर दिसतोय तासभर सुद्धा, काय हालचाल नाही त्यामध्ये. आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करता मला वाटतं एक कमांड सेंटर या सगळ्या ठिकाणी जर सुरू झालं तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. आज खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यात मुख्य हायवेवर आहे. आता हा एक मुख्य हायवे झाला. हा दिल्ली बँगलोरचा कनेक्टिंग रोड आहे. आता हा नॅशनल हायवे झालेला आहे. तुमचा चेन्नई सुरत आता आपल्या जिल्ह्यातून गेलेला आहे. समृद्धी काही प्रमाणात आपल्या जिल्ह्यातून टच झालेला आहे. नवीन जो ग्रीन कॉरिडॉर येतो आता संभाजीनगरहून पुण्यात जाणारा एक्सप्रेस वे, तो सुद्धा आपल्या जिल्ह्यातून चाललेला आहे. हे सगळा विचार करताना
थोडा वेग सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तेवढा देता आला पाहिजे. एखादी घटना घडली तर तात्काळ त्या ठिकाणी जाण्याच्या करता या सगळ्या साधनांचा उपयोग होणार आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की आजच्या या कार्यक्रमामुळे आणखीन काही साधनं लागली गाडगे साहेब आम्हाला सांगा, आणखी निधी देऊ. पहिल्यांदा आपण बिबटे वाढल्यामुळं यावर्षी आता मागच्या महिन्यात 9 कोटी रुपये दिले वन खात्याला. आणखीन 2 कोटी देतोय आम्ही या महिन्यामध्ये. जो आपण 400 पिंजरे घेतले, थर्मल कॅमेरे घेतले जे रात्री चालतात, थर्मल ड्रोन घेतले की जे रात्री बिबट्याला ट्रॅकिंग करू शकतात, सेन्सर आहे त्याला. रेस्क्यू व्हॅन घेतल्या 22, त्यांना 22 व्हॅन दिल्या आपण, म्हणजे पकडल्यानंतर त्या न्यायचे. आता आपण निजारणेश्वर जवळ पर्यटनदा मोठ्या प्रमाणात पर्यटन चांगलं केलं तिथं निजारणेश्वरला. तर त्या बाजूला त्या गोरक्षणाच्या डोंगराची 150 हेक्टर जमीन आहे, ते आपण रेस्क्यू सेंटर तयार करतो. म्हणजे जेवढी 200 बिबटी तिथं मोकळे राहू शकतील. कारण सगळं कंपाऊंड आपण त्याला करतो. आज मला वाटतं नगर 2-3 ठिकाणी आपण जिल्ह्यात करतो रेस्क्यू सेंटर. म्हणजे हे 700-800 बिबटे जरी त्या ठिकाणी मोकळे फिरतील. आपल्यातल्या लोकांनी काही गडबड जरी झाली बरेच लोक भोगणे दाखवायचे, रेस्क्यू सेंटर काढू तुला. सोडून घेऊ. पण आज ते राज्याचा पहिला प्रयोग होणार आहे. अशा प्रकारचे 200 त्याचे रेस्क्यू सेंटर झाले. आणि म्हणून एक मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिलेली. वन खात्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग नव्हतं. ते बिबट्याला घाबरून तिकडे बिबट्या बाजूला ते ह्या बाजूला जायची परिस्थिती. त्यांचं ते माणसाची एवढी जीवाला भीतच कोणती. आता ते आपण ट्रँक्युलायझर गन दिल्या, ते गन सुद्धा जे मिळतात ट्रँक्युलायझर त्याला प्रसिद्ध करण्याचं, भारतात मिळत नाही का. आपण जे आता गन आणल्यात फॉरेस्ट डिपार्टमेंटला सगळे अमेरिकन बनवल्यात, अमेरिकन मेड गन्स आहे सगळ्यात. म्हणजे आपल्याकडे तशा प्रकारच्या तिची पुढे ते आपण लावतो ट्रँक्युलायझर इंजेक्शन लावतो ते मारतो, ते लागलं की तो बिबट्या बेशुद्ध पडतो. पण ते गन्स आपल्याकडे 2च आहे आता. तर आणखीन त्यांना म्हटलं तुम्ही गन्स इम्पोर्ट करा. त्या ठिकाणी आपल्याला त्याची आवश्यकता आहे. म्हणून काळानुरूप सगळ्या परिस्थिती बदलतात. तर म्हणजे आर्थिक गुन्हेगारीच्या संदर्भात गाडगे साहेब आपल्या जिल्ह्याचं नाव फार बदनाम झालेलं आहे. हे ग्रोमोर आहे शिर्डीचं, तुमचं सिस्पी आहे पारनेर तालुक्यातलं, शेवगावचं क्लासिक आहे काहीतरी एक्झाम्पल आहे, क्लासिक काहीतरी श्रीगोंद्याचं आहे. परत एक धाडस जे वाढलंय लोकांचं. म्हणजे मला याच्यासाठी सांगायचं आपल्याला की आपण शेवटच्या आरोपीला पकडण्यामध्ये आपल्याला अजून अपयश आहे. ते 4 दिवसाची बातमी होते आणि लोक विसरून जातात. परंतु कोट्यावधी रुपये सामान्य माणसाची लूट करून ही लोक जी गेलेली आहेत, शेवटी यांना आपल्याला आता रोखता आलं नाही, ही प्रवृत्ती थांबवता आली नाही, त्याच्यावर कारवाई करता नाही आली, तर लोकांना असं सहज लोकांमध्ये असा संदेश आहे की इतक्या कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाली, कारवाई होते, मग आम्ही काही लोक आणखीन त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला सुरुवात करतो. सिस्पीमध्ये 2000 कोटीचा घोटाळा, मोठा पुढारी अडकलेला आहे त्यामध्ये. त्याच्या दबावाखाली तुमची पोलीस यंत्रणा काम करत नाही, अशी वस्तुस्थिती आता मला लक्षात आलेली आहे. मागे एक जण उपोषणाला बसला एखाद्या, त्यामुळे तुमचे पोलीस अधिकारी घाबरतात, आपल्याला तर कोणतरी उपोषणाला बसत. उपोषण आपण घाबरत काय कारण आहे. आपण जर केलं काही, आपली काही चूक नाही आहे, तर ह्या राजकीय दबावाखाली बळी पडून आपण या चौकशीच्या अंतिमता आरोपीपर्यंत का पोहोचू शकत नाही, हा खरा मुद्दा उपस्थित झालेला आहे. म्हणून मला या निमित्तानं माननीय SP साहेबांना आणि इतर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि कर्मचाऱ्यांना की आपल्या जिल्ह्याला भूषण नाही आहे. आर्थिक गुन्हेगारीची फसवणूक होत आणि आरोपी सापडत नाही, आरोपी मिळत नाही. 6-6 महिने आपली एन्क्वायरी चालू आहे. हे काही आपल्याला निश्चितपणे आपल्याला जिल्ह्याला भूषण नाही आहे. माझी सगळ्यांनी विनंती आहे की तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याला कोणी आरोपीला पाठीशी घालत नाही, लक्षात घ्या. आर्थिक गुन्हेगारी एकदा वाढली. आता श्रीरामपूरचं प्रकरण घडलं काल परवा, त्याजवळ कट्टे घेऊन फिरणारे लोक होते, मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळी.
काय दुर्दैवानं गोळीबार झाला, कोण लोक हजर होते तर तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना. म्हणजे पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती. त्या अंत्यविधीला कोण लोक हजर आहेत, कोण आले ते, कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिरकाव घालते. काही लोक बाहेरून किती लोक आले होते अंत्यविधीला, आम्ही काही थांबणार का नाही. मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधनं, तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधनं पाहिजे, आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे. खारगे साहेब, माहीत मला विनंती आहे. शेवगावमध्ये ज्यावेळी दंगल झाली, मी स्वतः गेलो, त्यावेळी सगळ्या मोठ्या गुटख्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवतं, पाथर्डीत कोण गुटखे फॅक्टरी चालवतो, हा पैसा कुठं जातो, हा हरामाचा पैसा कोणाचा कोण मिळवतो, आणि हाच पैसा मग गुन्हेगारीला जातो. ठीक आहे, माझ्या सुजयच्या निवडणुकीचा माझा फटका बसला शेवगाव, मी त्याचा विचार करत नाही. राजकीय किंमत किती मोजू आपण, पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे, ही माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे. आज श्रीरामपूर गुन्हेगाराचा अड्डा झालेला आहे, तीच नेवासा आहे, आणि ते परिणाम आमच्या शिर्डीवर झालेला. बोकाट गुन्हेगार फिरताय, तिथं वाटत ते करताय. कोणला माझी ते विनंती, तुम्ही एकदा हा निर्णय करून टाका तुम्ही. आणि मग एखाद्या विषयी समाजावर कारवाई होती, आपण चर्चा होते, पण ते गुन्हेगार जर समाजात असतील तुम्ही करणार का. मला आश्चर्य वाटलं, एक जर्मन बेकरीचा आरोपी, त्याच्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात. देश कोणत्या दिशेला चाललाय. देशद्रोही कारवाई करणाऱ्याच्या अंत्यविधीला ठीक आहे, दुर्दैवाचा अंत कसा झाला असेल भाग वेगळा आहे, पण लोक त्याचा उत्सव साजरा करतात, म्हणजे लोक त्याचा निषेध हजर राहतात. संताप येतो आपल्यासारख्या एखाद्या माणसाला की काय चाललं का आपल्यामध्ये. आणि ते लांघन चालून आपली काही मंडळी करतात राजकीय पक्षाची मता करता. तो जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी होतो. हजारो निरपराध लोक त्या ठिकाणी, काही निरपराध लोक मारले गेले त्या जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटमध्ये. लोकांचं धाडस किती वाढलेलं आहे. हे धाडस काय वाढलं, कारण गुन्हेगारीवर आम्ही अंकुश ठेवू शकलो नाही, त्यामुळे धाडस वाढलेलं आहे. माहीत तुम्हाला विनंती आहे, जाहीरपणे मुद्दाम बोलतोय, कोणाला काय वाटते मला चिंता नाही आहे, पण आपला जिल्हा हा या गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात, आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचं जो नाव खराब होत चाललेलं आहे, किंवा अशा पद्धतीचे बेकायदेशीर शस्त्र बाळगून अवैध व्यवसाय, ड्रग्सचा सगळ्यात मोठा धोका आहे. काय चाललं ड्रग्स, म्हणजे रोज कुठे ड्रग्स मिळतात अशी स्थिती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मला कधी कधी माझ्या शर्मेने खाली जाते. आम्ही कुठं कमी पडलो आम्ही. मला वाटतं म्हणजे मी सगळ्यांची माफी मागतो, अधिकाऱ्यांची, SP साहेबांची. केव्हा तरी मला वाटतंय बोलावं. शेवटी आज कार्यक्रम चांगला आहे, आज तुमचा पोलीस दलाच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मी यासाठी बोललो, तुम्हाला जी काही साधनं पाहिजे असतील, यंत्रणा पाहिजे असतील, आमच्याकडून काय मदत पाहिजे असेल, जिल्हा नियोजन मंडळाकडून तुम्हाला लागले आणखीन काही निधी पाहिजे असेल, मी द्यायला तयार आहे. 5 कोटी लागू, 10 कोटी लागू, 20 कोटी रुपये लागू, जनतेच्या सुरक्षिततेबद्दल आम्ही तडजोड करणार आहे. आणि ते आपण, मला वाटतं आम्हाला त्या दृष्टीने आपण करावं. एक चांगल्या कार्यक्रमासाठी ठीक आहे, कार्यक्रम चांगला होता, पण मला राहावं नाही म्हणून बोललो मी, पण मला क्षमा करा. पण शेवटी कुठेतरी या संदर्भात कालची घटना मला फार म्हणायला लागली. देशद्रोही माणसाच्या अंत्यविधी लोक हजर राहतात, काय चाललंय ते, आपण कोणत्या दिशेला आपण निघालेलो. म्हणून याचा बंदोबस्त झाला पाहिजे. पण एकदा मी आपल्याला आणि आपल्या सर्व पोलीस दलाला त्या पोलीस दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. आपण 43 4 व्हीलर्स आणि 75 मोटरसायकल दिल्या होत्या गेल्या वर्षी आपण पोलीस दलाला. आणि आता आपण वाटतो 27-28 4 व्हीलर देतोय. म्हणजे आधुनिकीकरणाकरता जेवढं आपण
आपल्याला करणं शक्य आहे तो आपला करण्याचा प्रयत्न आहे. कारण आता गुन्हेगारीचं स्वरूप बदललेलं आहे. आपण ज्यावेळी .303 गन वापरायचो, बंदुका वापरायचो, त्यावेळी गुन्हेगारांकडे ऑटोमॅटिक वेपन झाले होते. किती वर्ष आम्ही ते .303 बंदुका पाहायचो, ते भरायला, लोड करायला, तोपर्यंत गुन्हेगाराकडे असणारी साधनं, त्याच्याकडे असणारी, त्याच्यातून तो सापडत नव्हता. हळू आता पोलीस दलामध्ये आधुनिकीकरण आलं. मला या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खरं मनापासून अभिनंदन करायचं आहे की ते मागच्या काळात गृहमंत्री होते, आता गृहमंत्री आहेत, आणि त्यांनी घेतलेला पुढाकार यामुळेच आज पोलीस दलामध्ये चांगल्या प्रकारचं आधुनिकीकरण या ठिकाणी येतं आहे. याचा मला विशेष तरी तो उल्लेख केला पाहिजे. त्याचा उल्लेख वागचौरे साहेबांनी केला की पोलीस हाऊसिंग हे अतिशय म्हणजे अनुलिखित असं काम त्या पोलीस हाऊसिंगचं होतं. म्हणजे एखाद्या डीजीला कुठे ट्रान्सफर करायचं असेल, नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट टाकले, डीजी हाऊसिंगला जाऊ द्या, अशी काही वर्षापूर्वीची अवस्था होती. काही काम नव्हतं. मान्य देवेंद्रजी आल्यानंतर मला आठवतं मी ज्यावेळी राहता पोलीस स्टेशनच्या करता आपण BOT तत्व विकसित करू असा प्रस्ताव दिला. मला ते म्हटले, पाटील साहेब आवश्यकता नाही BOTची, आपण पोलीस हाऊसिंग मार्फत करू. पण म्हटलं पोलीस हाऊसिंगमध्ये काही नाही म्हटलं साहेब. आता तर मला सांगा आणून होतो की आपण ज्यावेळी शिर्डी पोलीस स्टेशन बांधलंय ते पहिल्या टप्प्यात नव्हतंय. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली, आणि म्हणून हे आज शिर्डीचं जे एवढं पोलीस स्टेशन क्वार्टर्स उभे राहिले हे सुद्धा मान्य देवेंद्रजींनी दिलेल्या परवानगीमुळे हे शक्य झालं. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टाफ क्वार्टर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नाही. आणि नगरची अवस्था काय आहे, नगरचे पोलीस क्वार्टरची अवस्था अशी आहे, आता घेतलं आपण मोठं कॉम्प्लेक्स बांधायला घेतला, पण त्या मी पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही जेव्हा आढावा घ्यायला सुरुवात केली, जिथे पोलीस क्वार्टर आहेत त्या जागा पोलीसच्या नावावर नव्हत्या. वस्तुस्थिती होती, रेकॉर्डच नव्हतं. मग कलेक्टरला सांगून आपण ते आता रेकॉर्ड पोलीस दलाच्या नावावर केलं, आणि मग आता त्या मोठं किती आपण खर्च करतो. पहिल्या टप्प्यामध्ये 322 क्वार्टर आता बांधायला घेतलेले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी अशी अवस्था होती. जिल्ह्याच्या अगोदर शिर्डीत क्वार्टर झाले. पहिल्यांदा मला वाटतं 95-96ला ज्यावेळी युती सरकार आलं, गोपीनाथ मुंडे साहेब गृहमंत्री होते, त्यावेळी पहिलं ग्रामीण भागाचं पोलीस स्टेशन क्वार्टरसहित जोडलं झालं. आता ते आता परत त्याचं रेनोव्हेशन आलं, ते नवीन क्वार्टर बांधावं लागतील जुने पाडून. तात्पर्य एवढं की पोलीस हाऊसिंगचं काम इतकं मोठ्या प्रमाणात आता सुरू झालंय. आपल्या राहत्याची पोलीस स्टेशन आणि पोलिसांचे क्वार्टर्स आता 7 मजली इमारत होती. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी पोलीस क्वार्टर 7 मजली असणं या कोणाला अभिप्रेत नाही आहे. त्या लिफ्ट वगैरे सगळ्या आहेत. तर राहता पोलीस क्वार्टरची सुद्धा अवस्था बरी बिकट होती. नावाला क्वार्टर होते, निम्मे पोलीस बाहेरच राहायचे. पण सुदैवानं कारण अहोरात्रपणे काम करणाऱ्या आमच्या पोलीस बांधवांना, कर्मचाऱ्यांच्या, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा एक सुरक्षित जीवन जगता यावं, चांगल्या प्रकारचं जीवन जगता यावं, त्या दृष्टीने जे आधुनिकीकरण आपल्या पोलीस खात्यात मागच्या काही 7 वर्षात झालं, ते केवळ फक्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे शक्य झालं. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. आता ट्रेनिंग म्हणतं आधुनिक शस्त्र उपलब्ध होत आहेत. अजूनही ट्रेनिंगची आवश्यकता आहे. तर म्हणजे सायबर क्राईम्स वाढत चाललेले आहेत. पूर्वी तशी व्यवस्था नव्हती. 95, 96, 97 पूर्वी मोबाईल नव्हतं. 2000 नंतर इंटरनेट आलं. मग गुन्हेगारी स्वरूप त्याच्यामध्ये प्राप्त झालं. इंटरनेटचा वापर झाला, सुरू झाला. मला एक गृहस्थ भेटले 2-3 महिन्यापूर्वी. आपला महाराष्ट्रीयन मुलगा आहे, तो रशियामध्ये सेटल झालेला आहे. आणि रशियामध्ये एक जे शहर आहे ते जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर आहे. कशा करता
सगळ्या जगातलं इंटरनेट जे हॅकिंग होतं त्याचं हॅकिंग सेंटर ते आज कोट्यवधी रुपये लोकांच्या बँकेतून एका मिनिटात काढले जातात. तर कोणाला परवानगी नाहीये. हा गेले 7-8 वर्ष ते काम करतोय रशियामध्ये, म्हणून त्याला संधी मिळाली, त्याला त्या ठिकाणी आतमध्ये जायला परवानगी मिळाली. आपला महाराष्ट्रीयन मुलगा आहे, त्याला म्हणलं आमच्या राज्य सरकारकडे काय येते सल्लागार म्हणून, हे जे हॅकिंगचे गुन्हे होत आहेत, मोठ्या प्रमाणात इंटरनेट फ्रॉड तयार होतो, तर त्या दृष्टीने त्याचं काम हॅकिंग आहे, त्याचं काम हॅकिंग थांबवण्याचं नाही आहे. हा प्रश्न तात्पर्य काय आहे की जे कोणत्या दिशेने चाललंय, किती प्रकल्पता आहे या सगळ्या विषयामध्ये, गुन्हेगार सुद्धा किती सरसवलेला आहे. आणि या सगळ्या आधुनिकीकरणाच्या संदर्भामध्ये आपण, मला वाटतं आता मध्ये राकेश ओला साहेब असताना आपण एक कमांड सेंटर तयार केलं होतं SP कार्यालयामध्ये. माझी कल्पना आहे की आता सगळ्या पोलीस स्टेशनला किंवा DYSP कार्यालयापर्यंत एक कमांड सेंटर तयार झालं पाहिजे. ॲडिशनल SP आणि कमांडसाठी DYSP कार्यालयामध्ये कमांड सेंटर झालं तर गुन्हेगारी शोधण्यामध्ये लोकांना मदत होईल. आपण सगळे शहर आता CCTVने जोडतो. यावर्षी सगळ्या निधी आम्ही आपल्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी CCTV जोडण्यासाठी आता विद्यार्थी निर्णय केलेला आहे. त्यामुळं आता शिर्डीमध्ये काही काम झाले मला वाटतं. संस्थांनी सुद्धा जरा पुढे संस्थांनी सुद्धा त्यांच्या भागात तर CCTV काम करावं, किंवा शिर्डी नगरपालिका आणि संस्थांनी एकत्र बसून शिर्डीच्या सगळ्या CCTVचा एक कार्यक्रम पूर्ण करावा. CCTVमुळे गुन्हेगारी आता मोठ्या प्रमाणात तर अडकावलेला आहे. परंतु आता ते CCTV सुद्धा तात्पुरते बंद करून गुन्हेगारी करण्याची नवीन पद्धत सुरू झाली. ते हे करतात, ते कॅमेरा होल्ड करतात. दिसतो कॅमेरा चालू आहे, पण तोच पिक्चर दिसतोय तासभर सुद्धा, हालचाल नाही त्यामध्ये. आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करता मला वाटतं एक कमांड सेंटर या सगळ्या ठिकाणी जर सुरू झालं तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. आज खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यात मुख्य हायवेवर आहे. आता हा एक मुख्य हायवे झाला, हा दिल्ली बँगलोरचा कनेक्टिंग रोड आहे. आता हा नॅशनल हायवे झालेला आहे. तुमचा चेन्नई सुरत आता आपल्या जिल्ह्यातून गेलेला आहे. समृद्धी काही प्रमाणात आपल्या जिल्ह्यातून टच झालेला आहे. नवीन जो ग्रीन कॉरिडॉर येतो आता संभाजीनगरहून पुण्यात जाणारा एक्सप्रेस वे, तो सुद्धा आपल्या जिल्ह्यातून चाललेला आहे. हे सगळा विचार करताना थोडा वेग सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तेवढा देता आला पाहिजे. एखादी घटना घडली तर तात्काळ त्या ठिकाणी जाण्याच्या करता या सगळ्या साधनांचा उपयोग होणार आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की आजच्या या कार्यक्रमामुळे आणखीन काही साधनं लागली सारखे साहेब आम्हाला सांगा, आणखी निधी देऊ. पहिल्यांदा आपण बिबटे वाढल्यामुळं यावर्षी आता मागच्या महिन्यात 9 कोटी रुपये दिले वन खात्याला. आणखीन 2 कोटी देतोय आम्ही या महिन्यामध्ये. जो आपण 400 पिंजरे घेतले, थर्मल कॅमेरे घेतले जे रात्री चालतात, थर्मल ड्रोन घेतले की जे रात्री बिबट्याला ट्रॅकिंग करू शकतात, सेन्सर आहे त्याला. रेस्क्यू व्हॅन घेतल्या 22, त्यांना 22 व्हॅन दिल्या आपण. म्हणजे पकडल्यानंतर त्या न्यायच्या. आता आपण निजानेश्वर जवळ पर्यटन मोठ्या प्रमाणात पर्यटन चांगलं केलं तिथं निजानेश्वरला. त्या बाजूला त्या गोरक्षणाच्या डोंगराची 150 हेक्टर जमीन आहे, ते आपण रेस्क्यू सेंटर तयार करतो. म्हणजे जेवढी 200 बिबटी तिथं मोकळे राहू शकतील. कारण सगळं कंपाऊंड आपण त्याला करतो. आज मला वाटतं नगर 2-3 ठिकाणी आपण जिल्ह्यात करतो रेस्क्यू सेंटर. म्हणजे ते 700-800 बिबटे जरी त्या ठिकाणी मोकळे फिरतील. आपल्यातल्या लोकांनी काही गडबड जर झाली बरेच लोक भोगडे दाखवायचे, रेस्क्यू सेंटर काढू तुला. सोडून घेऊ. पण आज ते राज्याचा पहिला प्रयोग होणार आहे. अशा प्रकारचे 200 त्याचे रेस्क्यू सेंटर झाले. आणि म्हणून एक मोठी समस्या आपल्या समोर उभी राहिलेली. वन खात्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग नव्हती.
ते बिबट्याला घाबरून तिकडे बिबट्या बाजूला ते ह्या बाजूला जायची परिस्थिती. त्यांचं ते माणसाची शेवटी जीवाला भीतच कोणी. आता ते आपण ट्रँक्युलायझर गन दिलाय, ते गन सुद्धा जे मिळतात ट्रँक्युलायझर त्याला प्रसिद्ध करण्याचं, भारतात मिळत नाही का? आपण जे आता गन आणल्यात फॉरेस्ट डिपार्टमेंटला सगळे अमेरिकन बनवलेत, अमेरिकन मेड गन्स आहे सगळ्यात. म्हणजे आपल्याकडे तशा प्रकारच्या तिची पुढे ते आपण लावतो ट्रँक्युलायझर इंजेक्शन लावतो ते मारतो, ते लागलं की तो बिबट्या बेशुद्ध पडतो. पण ते गन्स आपल्याकडे दोनच आहे आता. तर आणखीन त्यांना म्हटलं तुम्ही गन्स इम्पोर्ट करा. त्या ठिकाणी आपल्याला त्याची आवश्यकता आहे. म्हणून काळानुरूप सगळ्या परिस्थिती बदलतात. तर म्हणजे आर्थिक गुन्हेगारीच्या संदर्भात गाडगे साहेब आपल्या जिल्ह्यात नाव फार बदनाम झालेलं आहे. हे ग्रोमोर आहे शिर्डीचं, तुमचं सिस्पी आहे पारनेर तालुक्यातलं, शेवगावचं क्लासिक आहे काहीतरी एक्झाम्पल आहे, क्लासिक काहीतरी श्रीगोंद्याचं आहे. परत एक धाडस जे वाढलंय लोकांचं. म्हणजे मला याच्यासाठी सांगायचं आपल्याला की आपण शेवटच्या आरोपीला पकडण्यामध्ये आपल्याला अजून अपयश आहे. ती एक 4 दिवसाची बातमी होते आणि लोक विसरून जातात. परंतु कोट्यावधी रुपये सामान्य माणसाची लूट करून ही लोक जी गेलेली आहेत, शेवटी यांना आपल्याला आता रोखता आलं नाही, ही प्रवृत्ती थांबवता आली नाही, त्याच्यावर कारवाई करता नाही आली, तर लोकांना असं सहज लोकांमध्ये असा संदेश आहे की इतक्या कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाली, कारवाई होते, मग आम्ही काही लोक आणखीन त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला सुरुवात करतो. सिस्पीमध्ये 2000 कोटीचा घोटाळा, मोठा पुढारी अडकलेला आहे त्यामध्ये, त्याच्या दबावाखाली तुमची पोलीस यंत्रणा काम करत नाही, अशी वस्तुस्थिती आता मला लक्षात आलेली आहे. मागे एक जण उपोषणाला बसला एखाद्या, त्यामुळे तुमचे पोलीस अधिकारी घाबरतात, आपल्याला तर कोणतरी उपोषणाला बसत. उपोषण आपण घाबरत काय कारण आहे? आपण जर केलं काही, जर आपली काही चूक नाही आहे, तर ह्या राजकीय दबावाखाली बळी पडून आपण या चौकशीच्या अंतिमता आरोपीपर्यंत का पोहोचू शकत नाही? हा खरा मुद्दा उपस्थित झालेला आहे. म्हणून मला या निमित्तानं माननीय SP साहेबांना आणि इतर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि कर्मचाऱ्यांना की आपल्या जिल्ह्याला भूषण नाही आहे. आर्थिक गुन्हेगारीची फसवणूक होत आणि आरोपी सापडत नाही, आरोपी मिळत नाही. 6-6 महिने आपली एन्क्वायरी चालू आहे. हे काही आपल्याला निश्चितपणे आपल्याला जिल्ह्याला भूषण नाही आहे. माझी सगळ्यांनी विनंती आहे की तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याला कोणी आरोपीला पाठीशी घालत नाही, लक्षात घ्या. आर्थिक गुन्हेगारी एकदा वाढली. आता श्रीरामपूरचं प्रकरण घडलं काल परवा, त्याजवळ कट्टे घेऊन फिरणारे लोक होते, मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळी. काय दुर्दैवानं गोळीबार झाला, कोण लोक हजर होते? जर तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना, म्हणजे पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती. त्या अंत्यविधीला कोण लोक हजर आहेत, कोण आले ते? कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिरकाव घालते. काही लोक बाहेरून किती लोक आले होते अंत्यविधीला? आम्ही काही थांबणार का नाही? मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधनं, तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधनं पाहिजे, आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे. गाडगे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे. शेवगावमध्ये ज्यावेळी दंगल झाली, मी स्वतः गेलो, त्यावेळी सगळ्या मोठ्या गुटख्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवतो? पाथर्डीत कोण गुटखे फॅक्टरी चालवतो? हा पैसा कुठं जातो? हा हरामाचा पैसा कोणाचा कोण मिळवतो? आणि हाच पैसा मग गुन्हेगारीला जातो. ठीक आहे, माझ्या सुजयच्या निवडणुकीचा माझा फटका बसला शेवगाव, मी त्याचा विचार करत नाही. राजकीय किंमत किती मोजू आपण, पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे. आज श्रीरामपूर गुन्हेगाराचा अड्डा झालेला आहे. तीच नेवासा आहे आणि ते परिणाम आमच्या शिर्डीवर झालेला. मोकाट गुन्हेगार फिरताय, तिथं वाटत ते करताय. कोणला माझी ते विनंती, तुम्ही एकदा हा निर्णय करून टाका तुम्ही. आणि एक
मग एखाद्या विषयी समाजावर कारवाई होते, आपण चर्चा होते. पण ते गुन्हेगार जर समाजात असतील तुम्ही करणार का? मला आश्चर्य वाटलं, एक जर्मन बेकरीचा आरोपी त्याच्या अंतिमविधीला हजारो लोक जमतात. देश कोणत्या दिशेला चाललाय? देशद्रोही कारवाई करणाऱ्याच्या अंतिमविधीला ठीक आहे, दुर्दैवाचा अंत कसा झाला असेल भाग वेगळा, पण लोक त्याचा उत्सव साजरा करतात, म्हणजे लोक त्याच्या दिशेत हजर राहतात. संताप येतो आपल्यासारख्या एखाद्या माणसाला की काय चाललं का आपल्यामध्ये. आणि ते लांघन चालून आपली काही मंडळी करतात राजकीय पक्षाची मता करता. तो जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी होतो. हजारो निरपराध लोक त्या ठिकाणी, काही निरपराध लोक मारले गेले त्या जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटमध्ये. लोकांचं धाडस किती वाढलेलं आहे. हे धाडस काय वाढलं? कारण गुन्हेगारीवर आम्ही अंकुश ठेवू शकलो नाही, त्यामुळे धाडस वाढलेलं आहे. माहीत तुम्हाला विनंती आहे, जाहीरपणे मुद्दाम बोलतोय, कोणाला काय वाटते मला चिंता नाही आहे. पण आपला जिल्हा हा या गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात, आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचं जो नाव खराब होत चाललेलं आहे, किंवा अशा पद्धतीचे बेकायदेशीर शस्त्र बाळगून अवैध व्यवसाय, ड्रग्सचा सगळ्यात मोठा धोका आहे. काय चाललं ड्रग्स म्हणजे रोज कुठे ड्रग्स मिळतात अशी स्थिती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मला कधी काही मान शर्मेने खाली जाते. आम्ही कुठं कमी पडलो आम्ही. मला वाटतं म्हणजे मी सगळ्यांची माफी मागतो, अधिकाऱ्यांची, SP साहेबांची. केव्हा तरी मला वाटतंय बोलावं. शेवटी आज कार्यक्रम चांगला आहे. आज तुमचा पोलीस दलाच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मी यासाठी बोललो, तुम्हाला जी काही साधनं पाहिजे असतील, यंत्रणा पाहिजे असतील, आमच्याकडून काय मदत पाहिजे असेल, जिल्हा नियोजन मंडळाकडून तुम्हाला लागले आणखीन काही निधी पाहिजे असेल, मी द्यायला तयार आहे. 5 कोटी लागू, 10 कोटी लागू, 20 कोटी रुपये लागू, जनतेच्या सुरक्षिततेबद्दल आम्ही तडजोड करणार आहे. आणि ते आपण मला वाटतं आम्हाला त्या दृष्टीने आपण करावं. एक चांगल्या कार्यक्रमासाठी ठीक आहे, कार्यक्रम चांगला होता, पण मी मला राहावं नाही म्हणून बोललो मी, पण मला क्षमा करा. पण शेवटी कुठेतरी या संदर्भात कालची घटना मला फार म्हणायला लागली. देशद्रोही माणसाच्या अंतिम लोक हजर राहतात. काय चाललंय ते? आपण कोणत्या दिशेला आपण निघालेलो, म्हणून याचा बंदोबस्त झाला पाहिजे. पण एकदा मी आपल्याला आणि आपल्या सर्व पोलीस दलाला त्या पोलीस दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.